आणि दरदकट केलेला होता, त्यामुळेच आज पर्यटन वाढीसीला. त्याचप्रमाणे त्यांनी 92 पासून समुद्रकिनारी बंदराचं काम केला, त्या उल्लेखनीय होता. राणेसाहेबांचा प्रेम देवबाग गावावर होता, देवबाग गाववाल्यांनी त्यांचा असंच प्रेम केलेला होता त्यांच्यावर. आज अशी परिस्थिती थोडी बदलली की वेळ काळानुसार काहीतरी बदलत असतात, त्याप्रमाणे तरुण पिढीक माहीत नसतात. पण आज मी तुमका छातीत कोणी सांगतोय की आज जो 158 कोटी जो बंधारो आणि जा राणेसाहेब काम निलेश राणेसाहेब जा काम करतात आमदार म्हणून दिल्यानंतर त्या 9 महिन्यात, त्यानंतर माझ्यासारखं राणे कुटुंबांच्या विरोधात असलेलो माणूस सुद्धा आज तयार झालो का की गावाचा विकास हो पुढच्या 2 वर्षासाठी. तर मग त्यांच्याकडे गेल्याशिवाय पर्याय नव्हतो. म्हणून मी काय जास्त चर्चा करू नाही ग्रामस्थांची सदस्यांची, पण काल सकाळी ठरवून टाकलं की आपण जाऊचा. येणारे आपल्याबरोबर येतील, नाही येणारे नको येऊ देत. पण मला खात्री आहे पूर्णपणे की देवळाबिळांचा विषय मी बाजूक ठेवतोय, पण विकासाचा जो विषय असा तो 100% ते करतील आणि त्याप्रमाणे लोकांपर्यंत पोचान. मी सुद्धा त्या परीनेच लोकांपर्यंत पोचान काम करतलं. दत्ता सामंतच्या नेतृत्वाखाली आज आम्ही प्रवेश केलेलो हा, तो सार्थकी लावतलं आहे. आज जर 4 सदस्य असले तरी भविष्यात 8 सदस्य दिसतले. ही जबाबदारी माझी आहे सामंत साहेब. आणि भविष्यात मताधिक्याचा विषय असताना आपण त्याच पद्धतीने असतलो की आपणाक बाकी काय लागत नाही आणि लागायचं आहे नाही. पण एवढा राणे कुटुंबाक भविष्यात अभिप्रेत असलेला काम आम्ही करून दाखवतलो. आणि त्या पद्धतीत कार्यकर्ते माझे सक्षम आहेत, माझ्यापेक्षा कार्यकर्ते सक्षम आहेत. मी काम कमी करतोय पण कार्यकर्ते जास्त काम करतात. मी आजही सांगते माझ्याकडे क्वालिफाईड माणूस आहेत, मच्छीमार आहेत, सगळ्या पद्धतीतले कार्यकर्ते आहेत. त्यामुळे आजच्या खयच्याही गोष्टी घाबरत नाही. म्हणूनच मी इलेक्शन आजपर्यंत बिंदास जिंकत आहे. आणि असाच उद्याची जिल्हा परिषद पंचायत समिती असू दे, उद्या येणारी कुठचे इलेक्शन असू देत, सामंत साहेबांनी जी जबाबदारी देतील ती मी पूर्ण करून मी यशस्वी होऊन दाखवीन एवढाच सांगते. आज मी गुरुवारी माझं बाळूमामाचा वारा स्वामी समर्थांचा मी तसं आधी वार कधी पाळत नाही, पण त्या पद्धतीत मी तुमका सांगते की अभिप्रेत काम म्हणजे दत्ता सामंतांनी ज्या दिवशी मला हिंड दिले की सगळा आता जरा थांबव बाकीचा आपण थांबवणार, 100% थांबवणार. त्याच्यातही वाद नाही की एखादं नेतो सांगता मग आजपर्यंत राजकारणात गोडपादत नाही. मी संघर्षात वाढलेलो कार्यकर्तो आहे. पण काँग्रेसात होते त्यावेळी शिवसेना जोरदार होती, तरी पण आपण त्या संघर्षात वाढलो. त्यामुळे दत्ता सामंत साहेब आज तुमका मी शब्द देतोय आणि कार्यकर्त्यांका देतोय की तुमका अभिप्रेत असलेला काम आणि तुमका अभिप्रेत असलेली माझी व्यक्तिमत्व मी तयार करीन एवढं शब्द देतोय. इथेच थांबतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र.